आनंद झाला, देवांना पाहिल्याबरोबर आनंद झाला। पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी। आणि जे दोघे जण पती पत्नी वाट पाहत होते ना, देव केव्हा आमच्या झोपडीच्या समोरून जातील, कोण? विदुर आणि सुलभादेवी। देव रथातून चाललेले होते। देव काही इकडे बघा ना, सुलभेच्या डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा वाहतात। काय आदर्श पत्नी भेटली असेल हो विदुरजींना। खरंच जीवनामध्ये चांगली पत्नी मिळण्यासाठी खूप पुण्य करावं लागतं, खूप भाग्य लागतं महाराज। पत्नी अनुकूल असेल ना, त्या माणसाचं जीवन सफल आहे दादा, सफल आहे। आणि पत्नी अनुकूल नसेल ना, कर्कश असेल ना, तर महाराज आत्मदेवासारखं महाराज चरित्र आपल्याला आठवावं लागतं। धुंदुकारीसारखी पत्नी मिळेल, पत्नी असावी माझ्या सुलभेसारखी महाराज। पत्नी चांगली मिळाली पाहिजे। पाहिलं महाराज, आणि विदुरजीने आपल्या पत्नीकडे अशी चुटकी वाजवली। देव चाललेत ना दारात, चुटकी वाजवली, ऐकताय ना? चुटकी वाजवली। चुटकी वाजवल्याबरोबर ताई मालकाच्या मनातलं ओळखलं, आणि माझ्या सुलभादेवींनी पाहिलं रथाकडे। पाहिल्याबरोबर डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रूच्या धारा वाहतात। का? माहिती, भगवंताला माहिती, भजन जरी याने केलेलं असलं, भजन जरी विदुरजीने केलेलं असलं, तरी जिच्यामुळे यांचं भजन झालंय ती श्रेष्ठ आहे, मी नाही श्रेष्ठ। मला जी पोषक आहे, मला जी अनुकूल आहे, माझ्या